परमानन्दसंयुक्तं निर्विकारं निरामयं ध्यानहीनान् पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितम्। अकलंकाचार्य भगवान की जय। अनंत सुख संपन्नं ज्ञानामृतपयोधरम् अनंत वीर्य संपन्नं दर्शनं परमात्मनः निर्विकारं निराबाधं सर्वसंग विवर्जितं परमानंद संपन्नं शुद्ध चैतन्यलक्षणम् उत्तमा स्वात्मचिंता स्यात् देहचिंता च मध्यमा अधमा कामचिंता स्यात् परचिंताधमाधमा निर्विकल्प समुत्पन्नं ज्ञानमेव सुधारसं विवेकमञ्जुलिं कृत्वा तद्पिबन्ति तपस्विनः सदानन्दमयं जीवं यो जानाति स पण्डितः स सेवते निजात्मानं परमानन्दकारणं नलिन्यां च यथा नीरं भिन्नं तिष्ठति सर्वदा अयमात्मा स्वभावेन देहे तिष्ठति निर्मलः द्रव्यकर्ममलैर्मुक्तं भावकर्म विवर्जितं नो कर्मरहितं सिद्धं निश्चयेन चिदात्मनः आनन्दं ब्रह्मणो रूपं निजदेहे व्यवस्थितं ध्यानहीनान् पश्यन्ति जात्यन्धा इव भास्करम् सध्यानं क्रियते भव्ये मनोयेन विलीयते तत्क्षणं दृश्यते शुद्धं चिच्चमत्कारलक्षणम् ये ध्यानलीना मुनयः प्रधानास्ते दुःखहीना नियमाद्भवन्ति सम्प्राप्य शीघ्रं परमात्मतत्त्वं व्रजन्ति मोक्षं क्षणमेकमेव। इथपर्यंत झालं होतं इथपर्यंत झालं होतं आमचं. तर काय सांगितलं होतं, परमानंद स्तोत्र असं नाव का दिलं, जे हे अकलंकाचार्यांची रचना आहे, जे वन ऑफ द बेस्ट बुद्धिधारक असे आचार्य होते. त्यांना एकपाठी म्हणलं जायचं. म्हणजे काय असतं एकपाठी म्हणजे, बस एकदा वाचलं की पाठ होऊन जायचं. आणि निकलंक त्यांचे पूर्वाश्रमीचे भाऊ होते, ते 2 पाठी होते. म्हणजे 2दा वाचलं की पाठ, आपण आपलं सगळं सपाट. म्हणजे असं त्यांची बुद्धी इतकी तीक्ष्ण होती की खरोखर एक वाचलं तर तुम्ही परत एकदा कधी त्याला बघा नाही बघा, पण त्यांचं ते धारणे तितकं स्थिर व्हायचं. कशी अशी बुद्धी असू शकते, का असती? म्हणजे जितकं ज्ञान निर्मळ असेल ना तितकी बुद्धी शार्प असते. आणि ज्याच्या ज्ञानात जास्त व्यग्रता असते, संकलेश असतात, कषाय असतात, गडबड असते सारखं, किंवा काय म्हणायचं, एका वेळी अनेक भोग भोगण्याचे विचार, ह्याच्या निमित्तात बुद्धीची शक्ती कमी होत जाते. जसं तुम्हाला जेवायला बसलाय, काय करायचं असतं, एका वेळी जेवण करायचं असतं, मोबाईल बघायचा असतो, ऐकायचं असतं, काहीतरी वास चांगला पाहिजे, काहीतरी बोलायला पाहिजे, स्पर्श पाहिजे, म्हणजे हवा पाहिजे, सगळं. म्हणजे एका वेळी सगळे भोग भोगताय की नाही. म्हणले जेवताना तर ठीक आहे, म्हणले बाथरूममध्ये सुद्धा लोकांना 5 इंद्रियांचे भोग एका वेळी पाहिजेच. म्हणजे काय झालं, ज्ञान एका वेळी सगळं ग्रहण करायला जातं तर व्यग्र होतं. म्हणून मुनी ध्यान करतात त्यावेळेस कुठल्याही विषयांना घेत नाहीत, बस एक आत्मा असतो त्यांचा विषय. आणि मग जेवढी ती निर्मळता असते तेवढं शक्ती वाढत जाते त्या ज्ञानाची. म्हणून थोडा वेळ ध्यान दिवसभरामध्ये करायचं. कधी करायचं, जेवताना नाही किंवा आंघोळ करताना नाही, तर
थोडा वेळ निर्विकल्प झालंय ना तुमचं सगळं, किंवा तुम्ही काम करायला सुरुवात करायची आहे अजून घरामध्ये. सकाळी उठल्या उठल्या फ्रेश माइंड असते ना, त्यावेळेस राहू देत, कामं होणार आहेत तुमची. तुम्ही विकल्प केला म्हणून लय लवकर होणार आहेत असं नाही आहे, उलट त्रास जास्त होतो आपल्याला. म्हणून एक माइंड फ्रेश व्हायला, आपली निर्मळता वाढायला एक विशुद्धी असते त्याच्या निमित्तात उलट जे स्वयंपाक बनवाल ना, साधं असलं तरी गोड लागतं. म्हणजे त्यामध्ये आपली शांती आली, त्याच्यात आपले परिणाम जे भाव असतात ते निर्मळ झाले तर सगळा दिवस चांगला जातो मेन. म्हणून सांगतायत की आनंदी जगण्यासाठी हे स्तोत्र बनवले, आणि तो आनंदाचा विषय बाहेर नाही आहे तर माझ्यामध्ये आहे हे दाखवलं आचार्यांनी. मग प्रत्येक श्लोकामध्ये त्यांनी आत्मा दाखवलाय, तो कसा आहे, नित्य आनंदी आहे, अनंत आनंदी आहे, स्वाधीन आनंदी आहे, अजून चैतन्यमय आनंद स्वरूप आहे. म्हणजे सगळं जे तुम्ही बाहेर शोधताय ना, ते सगळं इथं आहे आपल्यामध्ये. कारण मी कोण आहे हेच आपल्याला माहीत नाही. आपण या शरीराला, जसं एखादा मनुष्य आहे आणि तो शेजारच्याला सुखी बनवण्यासाठी सगळं करतोय, काय दिवस रात्र मरून पडून सगळं करतोय का, त्याला किती त्रास व्हायला माहिती आहे का तुम्हाला. त्याला कष्ट करावे लागत आहेत दिवस रात्र, पण तो त्याचं काही चिंता करत नाही आहे. कोणाची चिंता, त्या शेजारच्याला सुखी करायचं आहे. शहाणा का वेडा, नाही बोलणार तुम्ही का म्हणजे कोण आहे शेजारचा, हे शरीर आहे ना, हे शेजारी आहे, आणि तो आत्मा आहे ना, तो मी आहे. मग त्या शरीराला सुखी करायचं म्हणून मी काय काय करतोय, काय नाही करत. म्हणजे सगळी आपलं शक्ती, बुद्धी, वेळ, आपलं काय ज्ञान, सगळं त्याच्यात चाललंय, आयुष्य चाललंय, सगळे भव त्यामध्ये चालले, पण तरीसुद्धा सावधान होत नाही आहे. म्हणून त्यांनी श्लोकामध्ये घेतलं होतं त्या काय, जे ध्यान लीन असतात, 11व्या श्लोकामध्ये सांगितलं, असे ते मुनी म्हणजे जो जाणतो स्वतःला, ज्ञानवान आहे असा तो ज्ञानी मुनी श्रेष्ठ आहे. आणि तोच नियमाने दुःखहीन होतो, म्हणजे दुःखाने रहित होतो. कोण, जो ध्यान करतो तो. एवढी सोपी कला सांगितली आहे. तुम्हाला दुःख नष्ट करायचं आहे, पण तुम्ही ध्यानच करत नाही आहे. मग बाकीचं सगळं करताय कशासाठी, दुःख संपवायसाठी. दुःख कसं संपणार, दुःख संपवायसाठी पंढरपूरला चाललोय. कसं, दुःखी व्हायसाठी चाललोय का संपवायसाठी चाललोय. म्हणून उलट दर शनिवार रविवार यायचं दुःख संपवायला इथं. काय आम्हाचं दर्शन करायचं, प्रवचन ऐकलं ना, बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा एक चिंतनाला धारा मिळते आपल्याला, ध्यानाला विषय मिळतो. तर असे ते ध्यान लीन मुनी दुःखाने रहित होतात आणि शीघ्र परमात्म तत्वाला प्राप्त करून एका क्षणात मोक्षाला जातात. ज्या समयाला त्यांना समजलं, मोक्षाला जातात म्हणजे सगळं कर्म नष्ट करून मोक्षाला जातात असं नाही. त्या समयात जेव्हा मला समजलं की माझा आनंदाचा विषय माझ्यामध्ये आहे, माझ्याजवळ आहे, ज्याला समजलं, ज्याने अनुभवलं, त्याला कधी आनंद मिळणार. साखर मी तोंडात ठेवली आहे आणि म्हणते की 5 मिनिटांनी मला अनुभव होईल. काय झालं, म्हणजे ध्यान करतोय आणि विचार करतोय की मला कधी आनंद मिळणार, कधी आनंद मिळणार. मिळतो का, मग कसं ध्यान करायचं. म्हणजे त्या ध्यानाचा विषय तुम्ही आत्मा धरला नाही, विकल्पच धरले. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट मिळवायची आहे. काय मिळवायचं आहे, समजा घरात एखादी वस्तू आणायची आहे, तुम्हाला एखादं फर्निचर आणायचं आहे. तुम्ही चिंतन रोज करताय, सकाळी उठून चिंतन करताय मला फर्निचर आणायचं आहे, दुपारी संध्याकाळी रोज असं महिनाभर चिंतन केलं. सांगा फर्निचर आलं का नाही घरात. का चिंतन केलं ना तुम्ही, सगळीकडे तेच दिसतं ना, बरोबर आहे. जे ज्ञानात असतं ते नको तिथं पण ते दिसतं. मग असंच आहे उलट, त्या ज्ञानीची, त्या मुनींची धारा कशी असते ह्याच्यासाठीच सांगितलं. निरंतर ते जे ज्ञानात असतं ना ते सगळीकडे दिसतं, म्हणून त्यांना सगळ्यांमध्ये जीव दिसतो. आपल्याला जिथं जीव आहे तिथंच जीव दिसत नाही, बाकीच्या ठिकाणी तर राहिलं दूर. म्हणजे इथं सगळीकडे जीव आहेत, हे सगळे तर जीव दिसत नाही आहेत, पण जे मेन दिसत आहेत त्याला, त्यांच्यात तरी कुठं जीव दिसतोय. काय बघता हो तुम्ही, मुलीला काय बघता, मुलगी, जीव कुठं दिसला. मग तो जीव आहे असं पाहण्याची दृष्टी ज्याला आली ना, ती भेदक दृष्टी म्हणली. त्याला
ती दृष्टी असती त्यागीची, मुनींची. आपल्याला वाटते ते सगळं सोडलेत म्हणून त्यांना सगळे जीव दिसतात. मग ठीक आहे, सोडा तुम्ही पण सगळं. तुम्हाला जीव बघायचं आहे ना, तुम्हाला सुखी राहायचं आहे, सगळ्याशी समता ठेवायची आहे, तर दृष्टी बदला एवढं सांगतोय, सगळं सोडायला सांगत नाही आहे. सोपं आहे, खूप सोपं आहे. मग त्यासाठी सांगतायत. श्लोक पुढचा बघू. आनंदरूपं परमात्मतत्त्वम्. एकदा मी सांगते, माया मागं म्हणा. आनंदरूपं परमात्मतत्त्वम् समस्तसंकल्पविकल्पमुक्तम् स्वभावलीना निवसन्ति नित्यम् जानाति योगी स्वयमेव तत्त्वम्. म्हणा. कुठलं परमात्मा तत्व कुठं असतं ते? तर सांगतायत काय, तुम्ही कसं आहे हे सांगतायत. तुम्हाला तुमचं रूप इथं आरसा दिसतोय का? ब्लॅकबोर्ड दिसतोय तुम्हाला, आरसा आहे हा. या आरशामध्ये आपल्याला आपलं रूप दाखवतायत, शब्दातून दाखवावं लागतं, हे नाईलाज आहे. ते असं तुम्हाला काय म्हणायचं 3D दाखवू शकत नाहीत आत्मा कसा आहे. ते असतं ना त्यावेळेस ते पण दाखवले असते, पण तसं दिसणारी वस्तू नाही आहे ना, डोळ्याच्या द्वारे पाहण्याची वस्तू नाही आहे आत्मा म्हणजे. मग तो कसा आहे त्याच्यासाठी सांगितलं. आनंद रूपम परमात्मतत्वम. माझा आत्मा कसा आहे हो? आनंद रूप आहे, परम आत्मतत्व आहे. परमात्मा म्हणजे श्रेष्ठ आत्मतत्व आहे. कोणाचं दुसऱ्याचं नाही, त्या भगवंतांचं नाही, माझा आत्मा आहे हा, हे असं बघायचं. देवासमोर बसल्यावर आपण काय बघतो? ते महान, मी लहान. बरोबर आहे का चुकीचं आहे? एक जण बरोबर म्हणायचं, एक जण चुकीचं म्हणायचं, काय ते म्हणजे एक दृष्टी बरोबर आहे की आपण त्यांना आपले आदर्श बनवलोय, त्यांच्या शरण राहतोय, त्यांचं अनुकरण करतोय, तर तुम्ही महान, मी लहान. पण जेव्हा समानता दाखवायची आहे की तुम्ही काय हीन नाही आहे, मग त्यासाठी भगवानच सांगतायत काय, तू सुद्धा परमात्म तत्व आहेस, तू सुद्धा आनंद रूप आहे, तू सुद्धा भगवान आहेस. असं प्रत्येक भजनामध्ये वगैरे पण म्हणतो ना, जो मैं हूँ वह है भगवान, मैं वह हूँ जो है भगवान, अंतर यही ऊपरी जान, वे विराग यह रागवितान. काय कळलं? मैं वह हूँ जो है भगवान, जो तेच झालं का? मैं वह हूँ जो है भगवान, जो मैं हूँ, तेच झालं की परत चुकलं काय मग? हां बरोबर, तर कळलं ना, जर बरं झालं. जो भगवान आहे वो मैं हूँ म्हणजे स्वतःला भगवान म्हणायला आपल्याला किती एक प्राऊड व्हायला पाहिजे. आपण काय करतोय, नाही तुम्हीच महान, तुम्ही तिथं बसा, मी इथंच. म्हणजे उलटा आपण स्वतःला कमी 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 करतोय. उलटा आपण त्यांच्या समान आहे हे बघितलं तर किती आपल्याला स्वतःबद्दल एक हे समजल्यावर काय होतं सांगा. जेव्हा तुम्ही भगवंतांसमान आहात, काय काय होईल तुम्हाला. जसं म्हणलं एक उदाहरण की तुम्ही जॉब करताय समजा, तर तुम्हाला सांगितलं ऑफिसमध्ये गेल्यावर की तुम्ही बॉसच्या लेवलचे आहात आजपासून. काय झालं, फील काय आलं सांगा मला. अय कसलं ग्रेट, मी बॉस आहे आज, म्हणजे बॉस सारखाच आहे मी, बस कसलं त्याच्यासारखं एक आनंद भोगायची कला सहज आली आपली.
म्हणजे ते वर्डसुद्धा तुम्हाला आनंद देतात की मी बॉस झालोय, बॉस सारखा झालोय. जसं एक दिवसासाठी प्राईम मिनिस्टर बनवतात कोणाला तरी, इन केस काय असेल तर तसं. त्यामुळं मग त्या दिवशी त्याचं फिलिंग सांग मला. जग जिंकल्यासारखं वाटत असतं. हा सगळं माझं आणि सगळे माझ्या आदेशात, असं एक तिथं वेगळी फील. बरं का, ते सोडून द्या, मला ते नाही सांगायचं. मला म्हणायचं की भगवंतांसमान मी आहे असं म्हटल्यावर आपल्याला काय फील यायला पाहिजे आज. यायला पाहिजे कोणाबद्दल? मला माझ्याबद्दल यायला पाहिजे. भगवंतांबद्दल तर मी अनंत भवात केलंय, त्यांची भक्तीच करत बसलोय, पण तिथून पुढे इथं नाही आलो. मग आज मला कळलं तत्वज्ञान की तू पण समानच आहेस, तू पण भगवान आहेस. आता सांगा ह्याच्या पुढचं परिणती कशी असणार आपली. आता तुम्ही इथून जाणार लग्नाला तिथं फक्त एकदा म्हणायचं मी भगवान आहे, काय करणार हो नेऊन तिथं बसवतील वेदीवर म्हणजे एक फील करा म्हणायचं आहे मला. बाहेर कोणाला सांगायसाठी नाही आहे, हे आपल्यासाठी आहे. मी जर भगवान आहे तर माझे सगळे पाप थांबले. पाप करताना काय वाटणार हो? मी भगवान असताना मी पाप केलेलं चालणार? हॉटेलमध्ये खाल्लेलं चालणार? मग भगवान खात आहेत का? मी टी व्ही बघितलेलं चालणार का? मोबाईल बघितलेलं मग ते 3 लोक बघतायत की 3 काळ बघतायत, मग मी का नाही बघायचं? असं म्हणजे त्यांची दृष्टी बघा, त्यांचं आनंद स्वरूप बघा. तसा मी आहे तर माझ्यात काहीच कमी नाही आहे. म्हणून सांगतायत आनंद रूपम परमात्मतत्वम. तुझं रूप कसं आहे? आनंद नित्य भरलेला आहे त्याच्यामध्ये आणि परमात्मतत्व स्वरूप आहे, ज्याच्यामध्ये न संकल्प आहेत न विकल्प आहेत. समस्त संकल्प विकल्पांनी तुमचा आत्मा, तुमचा स्वभाव रहित आहे. संकल्प म्हणजे काय? विकल्प म्हणजे काय निकिता? संकल्प म्हणजे निश्चय नाही. संकल्प आणि विकल्प हे 2 टर्म्स आहेत. ते सांगितलं. निश्चय नाही, तसं नाही. निश्चय नाही. संकल्प म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये आपण ठेवलेली बुद्धी. जसं म्हटलं की ही माझी आई आहे, ही माझी मुलगी आहे, ही केलेले संकल्प आहेत, एक धारणा आहे ती, त्याला म्हणायचं संकल्प. आणि विकल्प म्हणजे ती मला सुखी करणार, तिच्यामुळं मी सुखी, तिच्यामुळं मी दुःखी, हे विकल्प झाले. काय कळलं? मी सुखी दुःखी हा झाला अहम, आणि हे माझे हा झाला संकल्प ममत्व. काय कळलं? थोडंसं वेगळं. निकिता काय म्हणले? संकल्प म्हणजे ममत्व, ममकार, आणि विकल्प म्हणजे अहम. काय कळलं? मी सुखी मी दुःखी हा अहम आहे, आणि संकल्प म्हणजे हे माझे जोडलंय ना कोणाशी तरी, काहीतरी बुद्धी ठेवली आहे दुसऱ्यामध्ये, तर संकल्प म्हणजे ममत्व बुद्धी, आणि विकल्प म्हणजे अहंकार, अहम बुद्धी. तर हे दोन्ही पण ज्याच्यामध्ये नाहीत असा तो मी आहे. न संकल्प आहेत न विकल्प आहेत. भगवंतांचं कोण आहे हो? असं दिसायला पाहिजे होतं का नाही? भगवंतांच्या मागं पुढं त्यांचे आई वडील, त्यांची मुलं, त्यांचे भाऊ बहीण सगळे दिसायला पाहिजे होते का? तुमच्याजवळ का घेऊन बसलाय सगळे? म्हणजे आपल्याला सगळे पाहिजेत आणि त्यांना कोण नसतंय, ते देव आहेत, मग त्यांना कसं चालेल कोण? म्हणजे ते देव आहेत ना, मी पण देव आहे, मी पण भगवान आहे, तर माझं सुद्धा कोणी नाही आहे, मग का त्यांच्याविषयी बुद्धी ठेवतोय? मग राहतोय ही आपली मजबुरी आहे त्यांच्यासोबत. अजून संसारातनं बाहेर पडलो नाही तर अजून त्यांच्यासोबत राहणार, पण ॲटलिस्ट बुद्धी तरी सोडा, किंवा त्यांच्यामुळं मी सुखी दुःखी हे भाव नाही यायला पाहिजे. स्वभावलीना निवसंती नित्यम. कसं सांगितलं? जो योगी स्वभावलीन राहतो. योगी म्हणजे आत्म्याला जाणणारा तो योगी. योगी म्हणजे असं सगळं सोडून गेलेला तपस्वी मुनी नाही. तुम्ही भैया पायाला हात लावलेला असं तर जिनवाणीला लावू नका, त्यांच्याकडे द्या ती जिनवाणी, तळपायाला हात लावायचं नाही. योगी म्हणजे जो युजयोग, युजयोज म्हणजे जोडतो, जो स्वभावामध्ये उपयोगाला जोडतो तो योगी. मग तो गृहस्थ पण असेल
अणुव्रती श्रावक पण असेल किंवा महाव्रती पण असेल. तर असा तो योगी स्वभावामध्ये लीन झाला असताना नित्य निवसंती म्हणजे राहतो, स्वभावामध्ये लीन राहतो, नित्य स्वभावामध्ये लीन राहतो आणि स्वयमेव तत्वाला जाणतो. कुठल्या तत्वाला? तत्व म्हणजे स्वरूप आपलं, आपला आत्मा, जीव तत्वाला, स्वतःला तो जाणतो. मग असा तो योगी आनंदाला का नाही प्राप्त होणार? आपण संसारामध्ये बघतो. आता इथे एक पेशंट होते, तर त्यांना रोज माताजी उपदेश करायला जायच्या आणि त्यांना आता काय म्हणायचं, शरीर थकलेलं असतं, त्यामुळं एका ठिकाणी पडून असल्यावर मला सांगा, उद्या एक इमॅजिन करा, उद्या तुम्ही थकलाय आणि तुम्ही एका ठिकाणी बेडवर पडू नये. काय विचार करणार? आता त्याच्यावर जवळपास महिना, 2 महिने, वर्ष झाला ते पडू नये. तुम्ही तसा असणार तर तुम्ही काय विचार करणार? असं आत्ता म्हणताय बरं का. म्हणजे ती केस, ती कंडिशन विचार करा. मी असं पडू नये एके ठिकाणी, आयुष्य तर त्याच्यात जाणार आहे माझं जवळपास, असं आपल्याला कंडिशन आहे. शरीर आपलं निकामी आहे आणि अशा लास्ट स्टेजमध्ये आपण आहे. आपले विचार काय असणार? तत्व त्यावेळेस आठवत नसतं. जे संस्कार आयुष्यभर करताना सगळे तुम्ही आता हातपाय चालू आहे, दृष्टी फिरतीये, सगळं ज्ञानाला विषय वेगळे आहेत ना, तोपर्यंत वाटते की आपण धर्म भरपूर करू, स्थिर राहू, असं वगैरे. जेव्हा स्थिर होता ना तेव्हा हे सगळं ॲक्टिवेशन होत आहे. म्हणजे न काम करता सुद्धा सगळी कामं चालू राहतात तिथं. मग त्या दशेमध्ये इतके विकल्प असतात, इतके संक्लेश असतात, इतकं करायचं असतं का आयुष्यभर मी केलो हे असतात ना भाव. त्यामुळे जेव्हा स्थिर होतं तेव्हा मला हे करायचं ते करायचं, मग मी नाही करू शकत तर दुसऱ्याला करायला पाहिजे. मग ते इतरांच्या मागं ती बुद्धी जाते, तू ते कर, तू हे कर, तू हे कर. म्हणजे मला म्हणायचं आहे की ती दशा सगळ्यांवर येणार आहे आणि त्यामुळं त्या दशेची तयारी आत्ता करायची. म्हणजे काय करायचं? आत्ता मी अकर्ता आहे, मी ज्ञाता आहे, सगळं करत असताना सुद्धा मी जाणतोय, ह्याची भावभासना, ह्याचे संस्कार किती आवश्यक असते हे जयश्रीमानकडनं तुम्हाला बघायला मिळेल. जितूबाईंचे मम्मी आहेत ना इथं, तर ते आज 2 वर्ष झालं एका ठिकाणी आहेत. म्हणजे येतात जातात, मंदिरात दर्शन करतात, पण शरीराची शक्ती कमी आहे, त्यामुळं आता ते पण इतकं त्यांनी जोडलेलं आहे तत्वाशी स्वतःला, ते कधी तुम्हाला दुःखी दिसणार नाही. असे भाव नाही होणार मी कधी मरणार. म्हणजे हे आपल्यात यायला पाहिजे. कधी येणार ते, कसं येणार, त्याच्यासाठी संस्कार पाहिजेत. म्हणून म्हणलं ना, एके ठिकाणी बसायची सवय नाही आहे आपल्याला. ध्यानासाठी बसल्यावर पाय दुखायला लागतात, डोकं फिरायला लागतं, नाहीतर बाकीचं सगळं आठवतं. बरोबर आहे. हां, मग का? कारण कधी स्थिरच केलं नाही ना ज्ञानाला. आपण एका विषयानंतर अनेक विषय दिलेत परत आणि मग जेव्हा स्थिर बसतोय, ध्यान शिबिराला बसल्यावर काय होतं सांग? विचारते पोराला. ते बसला होता ध्यान शिबिराला. हां, तुम्ही ऐकलेलं बघितलेलं असेल. 1 तासभर ध्यान लावून बसा फक्त एके ठिकाणी, काय होणार? मग व्हायला पाहिजे का नको? व्हायला पाहिजे. कोणाला? त्यांना, भगवंतांना. म्हणजे करा, त्याच्याशिवाय नाही होणार. एक ध्यान शिबिर केलं ना, एक एनर्जी मिळते आपल्याला अशी, आणि मग ते तत्वाशी आपण जोडलेले राहतो. आणि मग ती धारा, ते संस्कार आवश्यक असतात. दुसरं काय नाही. हे संसाराची धारा तर संपणार नाही आहे. तुम्हाला एकानंतर दुसऱ्यानंतर तिसरं सतत चालू राहणार आहे. पण हे संस्कार कुठं मिळणार आहेत? हे परिणाम कसे होणार तुम्हाला? लग्न केल्यावर होणार का? नाही होणार का? बदललेला असतो की विषय तिथं पण. घर बदललेले असतात, लोक बदललेले असतात, मग विचार पण बदललेले असतात. त्यामुळं अजून विचार वाढले. आता एका घरात आहे ना, एका घरातल्यांचे विचार एवढेच आहेत, उद्या 2 घरातले 2 लोकांचे, म्हणजे अजून लोक वाढली, अजून विषय वाढले, अजून विचार वाढले, विकल्प वाढले, व्यग्रता वाढली. मग ध्यान कसं करणार हो? म्हणून ब्रह्मचर्य घ्यायचं असतं. 2 पायाचे 4 पाय झाले तर शांती का अशांती? सांभाळून बोला, शास्त्रासमोर कुठं बोलायचं नाही. म्हणजे 4 पाय झाल्यावर जास्त विकल्प, 4 पायाचे 6 पाय झाले म्हणजे काय झालं? 6 पाय म्हणजे कोळी झाला म्हणतात. 4 पायाचे झाल्यावर जनावर झाला, तसं इकडं तिकडं नुसतं फिरतोय. त्यामुळं तो सुखी नाही राहू शकत. 4चे 6 पाय झाले म्हणजे एक मुलगा झाला तर
कोळी झाला, मग त्याच्यामध्ये सारखा गुरफटून राहतोय, स्वतःला त्याच्यामध्ये बांधून घेतोय. 6चे 8 पाय झाले तर काय झालं? भुंगा असतो ना, तो 8 पायाचा असतो, काय करतो? कानाशी गुणगुण गुण, मग एक पोरग रडतंय, एक पोरग ओरडतंय, काहीतरी सांगतंय, म्हणजे मग हेच ऐकत बसावं लागतं. म्हणून पोरींवर संस्कार करा. तू लग्न करू नको, तू ब्रह्मचर्य घे, धर्म कर, ह्याच्यातच सुख आहे. किती वेळा सांगितलं सांगा? नाही ना? का? विश्वास नाही आहे आपल्याला की धर्म केल्याने सुख मिळणार. म्हणून सांगतायत काय, एकदा समर्पणाने भाव तरी करायचे, संस्कार स्वतःवर हे करून घ्यायचे की नाही, मला हाच मार्ग सुख देणारा आहे, मला हे करायलाच पाहिजे. मग तुम्ही काय कराल ते पुढं ते तुमचं भविष्य, पण हे संस्कार तुम्हाला तिथं सुद्धा काम देणार. म्हणून परवा सांगितलं नाही ना काकींनी, काय म्हटले, तुम्ही मुलीला हुंडा दिला, दागिने दिले, पैसा दिला, काय ज्वेलरी, सगळं सगळं दिलं तिला, ते किती दिवस राहणार, किती काळ राहणार, किती भाव राहणार? जर तत्वज्ञानाची शिदोरी दिली तर, जर आत्म्याचे संस्कार दिले, ध्यानाची धारा दिली तर, म्हणजे अनेक भवात ते काम करणार आहे. म्हणून हे द्यायचं आपण, बाकीचं ते न शिकवता शिकतात. काय सांगायची गरज पडत नसती, सासूबाईची कसं वागायचं, नवऱ्याशी कसं वागायचं, हे सगळं ते यूट्यूब आणि ते काय म्हणायचं तुमचं इंस्टाग्राम सगळ्यावरनं त्यांना ते समजत असतं. पण हे तत्वज्ञान तिथं सगळं आहे त्याच्यावर, पण तुम्ही बघणार नाही, माहीत आहे मला, हो ना? सगळं तुम्हाला मोबाईलमध्ये हे हातात मिळते, आज सगळं तुम्हाला बसल्या ठिकाणी सगळं ऐकायला सुद्धा मिळते, पण ते ऐकायची बुद्धी नसते. म्हणून ही धारा आपण द्यायची, जे ते करणार नाही, जे ते शिकणार नाही, कधी मिळालं नाही, हे द्यायचे संस्कार. मग का आणलं नाही मुलाला? मग म्हटलं ना, म्हणून तर आज सकाळीच विषय झाला आमचा की तुम्ही 10 जणांना शास्त्र दिलं, म्हणजे स्वाध्यायाला म्हणून, तर त्यातला एखाद्या माणसाने जरी काढलं, एखादी जरी ओळ वाचली आणि त्याचं परिवर्तन झालं ना, सगळ्यात जास्त मिळवलं. मग म्हणून ह्या विचारानेच काय झालं होतं की घरात आता जिनवाणी भरपूर आहे म्हटल्यावर अनेक लोक काय करायला लागले, कोण वाचणारं नाही आहे, काय करायचं ठेवून, मग काय करतात, देऊन टाकतात. कशासाठी हो? आम्हाला नको, म्हणजे आपण त्याला जसं स्वाध्याय केला तर ते खराब होणार नाही आहे, ठेवून ठेवून खराब जास्त होती जिनवाणी. मग अनेकांनी काय केलं, ती जिनवाणी काढून स्क्रॅप टाकला अक्षरशः, म्हणजे ते नको आहे आम्हाला म्हणून असं रद्दी टाकली अनेकांनी. तर एकांनी विचारलं की काय करायचं, घरामध्ये जागा नाही आहे, कोणाला वेळ नाही आहे, कोणाला रुची नाही आहे, कोण वाचणारं नाही आहे, तर कशाला ठेवायची म्हटले. तर असं म्हणून जर सगळ्यांनी काढली असती तर अक्षरशः मला आज घरात माझी जिनवाणी मिळाली आहे ना, माझी सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. म्हणजे माताजींनी जे काही शास्त्र वाचले ना, मला आत्ता जे पुस्तक पाहिजे म्हटलं की मला तिथं मिळतं, पण बाहेर विकतसुद्धा मिळणार नाही ग्रंथालयांमध्ये वगैरे, अशी पुस्तकं आहेत. म्हणजे म्हणायचे माताजींनी हा विचार केला नव्हता की आता मी तर दीक्षा घेतली, आता कोण आहे मागं वाचणारं, काढून टाकू, जाऊ दे. ती जिनवाणी घरातल्यांनी तशी सांभाळून ठेवली, किती वाचली मला माहीत नाही कोणी मागं, पण सांभाळून जी ठेवली ना, एक जीव असा तयार होतो, जाऊ दे तुमच्या 100 पिढ्यातनं एक जीव जरी निघाला ना, सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल. म्हणजे ती जिनवाणी घरात असेल तर. आज जिनवाणीच नाही राहिली, कोणाला वाचायचे भाव होतील. म्हणून म्हणले सांभाळा, उलट ती पण धरोहर आहे एक आपल्यासाठी. आणि त्याच्या निमित्तातच काल आम्ही भजन म्हणलं, म्हणून त्यांच्याजवळ त्या साधक होते त्यांच्याजवळ, काय भजन म्हणता तुम्ही पण म्हणा बघू, माता तू दया करके म्हणा, इतनी सी विनय तुमसे चरणों में जगा देना. कसं तुमचे कर्म सोडणार? माता तू दया करके कर्मों से छुडा देना. तुम्ही मातेलाच घराच्या बाहेर काढायला लागलाय, तुमच्या कर्मांना कोण सोडवणार तुम्हाला? म्हणजे आपण इतकं सुंदर आहे ना ते भजन, असं आम्ही ते काल भावपूर्ण म्हणा की एकदा तरी, तर लाखों को उबारा है मुझको भी उबारो तुम. कसं उबारू करणार हो तुम्हाला? तुम्ही सोडून दिलंय जिला, ती माता तुम्हाला कसं रक्षण करणार, तुमचं कसं उद्धार करणार, तुम्हाला सुख कसं देणार? जीवन के चौराहे पर मैं सोच रहा कब से किधर जाऊं. कोण सांगणार मार्ग तुम्हाला?
मग इथं आहे ना हे सगळं, तुमचं काढा ना, सगळं करा, काय तुमच्या लाईफमधलं सगळं चालू द्या, त्याच्यामध्ये ह्याला पण एक स्थान द्या, एक वेळ द्या, एक समर्पण द्या ना. थोडा वेळ का असे ना, सगळेजण स्वाध्याय करायचं. तनुजाताई काय करायचं, आजपासून आम्ही रोज स्वाध्याय करणार, 10 मिनटं सगळे मिळून बसायचं आणि एक वातावरण असं तयार होतं माहिती आहे, आनंद राहतो तो, आणि ते संस्कार घरामध्ये राहतात मेन तशा प्रकारचे. चालतंय ना जिजाजी, काय म्हणायचं भाऊजी? म्हणजे आपण सगळे मिळून ज्या वेळेत असतो ना, त्या वेळेमध्ये 10 मिनटं का असे ना शेअर करू शकता हो तुम्ही एकमेकांशी. तुम्ही काय वाचलेलं, ऐकलेलं, एखादा अनुभव, एखादा प्रसंग, ते काय जे वाचलं त्याच्यामध्ये त्यातून आपल्याला बोध मिळायसारखं असतं म्हणून. आणि असं नाहीतरी फॅमिली टाईम तुमचा कुठं असतो, सगळे मोबाईलवर असणार, नाहीतर एका साईडला एक जण, एका साईडला दुसरे जण, असं म्हणून सांगितलं एक 10 मिनटासाठी तरी स्वाध्याय करायचं. आणि स्वाध्याय झाल्यावर 2 मिनटं ध्यान करायचं. जे काय आपण वाचलो ना त्याच्यातनं आपल्याला सार कळतो, आणि त्याच्यासाठी भावभासना आवश्यक असते. म्हणून जे काय आता हे वाचलं ना, तर ह्याचं भावभासन करायसाठी ध्यान करायचं, तसा मी आहे असा अनुभव करायचा. म्हणा एकदा, आनंदरूपं परमात्मतत्त्वं समस्तसङ्कल्पविकल्पमुक्तं स्वभावलीना निवसन्ति नित्यं जानाति योगी स्वयमेव तत्त्वं. सांग अर्थ. सगळी विशेषणं आहेत ती. कसं आहे, स्वभाव आनंदरूप आहे, परमात्म तत्वस्वरूप आहे, समस्त संकल्प विकल्पांनी रहित आहे. पुढं, हां, जो नित्य स्वभावामध्ये लीन राहतो असा तो योगी. सगळं मी सांगितलं, तुम्ही काय सांगणार? स्वयमेव तत्वं जानाति, असा तो योगी काय करतो, स्वयमेव तत्वाला जाणतो. म्हणजे तो मी आहे असं त्याला भावभासन होते, तो जाणू शकतो. सांगले की हे घ्या पाहिजे तर पहिल्यांदा, योगी जाणतोय. काय जाणतोय? मी समस्त संकल्प विकल्पाने रहित आहे, नित्य स्वभावामध्ये लीन राहतो. तोच स्वतःला स्वयमेव स्वतःच तत्वाला जाणतो. मग कसल्या तत्वाला? तर या तत्वाला तो जाणतो. मग आपल्याला जाणायचं असेल तर स्वभावामध्ये लीन राहणं आवश्यक आहे. लीन राहणं म्हणजे तासभर बसा असं म्हणे ना. पहिल्यांदा स्टेप वाईज जावाय, 10 मिनटं बसा, थोडं 15 मिनटं करा. ध्यान हे क्षेत्रासाठी आडवं नाही आहे. मंदिरातच मला बसायला पाहिजे, शांतच पाहिजे, कुठंतरी एकांत पाहिजे, सगळे काम झालेले असायला पाहिजेत, कुठल्याही कंडिशन्समध्ये आडवं येणार नाही. तुम्ही जे करत असाल तिथंसुद्धा ध्यानाला बसा थोडं 10 मिनटासाठी तरी. पण कुठं कॉलेजमध्ये बसायचं का? का जॉबच्या ठिकाणी बसायचं? बसू शकतो. काय त्याच्यामध्ये? ते बनारसी दाशी कुठं बसायचे, ते गोपालदाजी बरैया कुठं बसायचे ध्यानाला, इवन कोण टोडरमल स्मारकचे कोण, टोडरमल पंडितजीच की. तर ते सुद्धा असं जिथं असेल तिथं ध्यानाची लय लागली ना तर ते ध्यान करून मग त्यांचं काम करायचे. मग तसं आपल्याला पण धारा ठेवायची. दिवसभरात सकाळी उठल्या उठल्या ध्यान करा, खूप छान आपल्याला अनुभव येतो, एक आनंद राहतो दिवसभर, आणि ती एनर्जी असते एक, त्यातून मिळते आपल्याला. म्हणून ध्यानानेच सुख आहे, त्याच्याशिवाय नाही. ऐकता का ते? मग काय करायचं ठेवून जवळ? अहो ते कॅसेट पण खराब होऊन जातात. बास म्हणजे त्यांना द्यायचं नाही आवाज आपल्याला. आता आम्ही काढून एक ऐकली सीडी. कधीची होती ती? 2000. हो की. पण तेच सांगाले, ते जर ऑपरेट केला नाहीत ना ते कुठल्या ठेवल्या ठिकाणी खराब होऊन जातात. आणि मग आहेत म्हणून आपण काय ऐकलं नाही, त्याचा वापर केला नाही तर. आणि आपण जेवढं फॉलो करणार आहे ना, आपल्याकडं बघून पुढची पिढी फॉलो करणार आहे. तुम्ही ध्यान केलं नाही, तुम्ही स्वाध्याय करताय, येऊन तुमच्या बाजूला बसतील. तुम्ही त्यांना करा म्हणला, करणार नाहीत. पण तुम्ही स्वतः केलेत ना, आमच्या घरात हे करतात, असं करायला पाहिजे, असं करायचं असतं तनुजाताई, तर तुमच्याकडं बघून ते शिकणार आहेत.
तुम्ही किती केला? 5 मिनटं मी स्वाध्याय केले, ते 1 मिनटं पण करणार नाही. म्हणजे तुम्ही करा, तुमचं लाईफस्टाईल चेंज करा, तर त्यांच्यावर पण तसे संस्कार होत असतात. म्हणून हे आवश्यक आहे. धर्म पुढं राहणार नाही. आणि त्याच्या निमित्तामध्ये इतकं दुःख आहे भयंकर जगामध्ये, तुम्ही काहीही करून त्या दुःखाला संपवू शकत नाही. कितीही धन मिळवा, कितीही अनुकूल परिवार असू देत, धर्म नसेल तर सुख नाहीच. म्हणून धर्माला धरा, नाहीतर मी तुम्हाला धरते. जाणा आनंद रूप परमात्म तत्वाला जाणा. पहा, या आत्म्यामध्ये संकल्प नाहीत, विकल्प नाहीत. मी तर स्वभावानेच निर्विकल्प आहे, नित्य आहे, शुद्ध आहे. ज्ञानस्वरूपोऽहम्, सुखस्वरूपोऽहम्, भगवानस्वरूपोऽहम्. ॐ विसर्जन. नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वत्सायाणं, नमो लोये सौवसाहूणं, नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वत्सायाणं, नमो लोये सौवसाहूणं.